नमस्कार. VAJ अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत आहे. या व्हिडिओमध्ये आपण मुंबई उच्च न्यायालयामध्ये लिपिक पदाची मोठी भरती सुरू आहे. त्यामध्ये लेखी परीक्षा झालेली आहे आणि लेखी परीक्षेच्या 2 उत्तरपत्रिकासुद्धा प्रसिद्ध झालेल्या आहेत. आता पुढची प्रोसेस काय आहे तर टायपिंगसाठी पात्र झालेल्या विद्यार्थ्यांच्या याद्या प्रसिद्ध होतील आणि त्याच्यानंतर टायपिंग परीक्षा होईल आणि ही सगळी प्रोसेस येत्या 1 ते दीड महिन्यामध्ये होणार आहे. त्यामुळे तुमच्याकडे वेळ कमी आहे. मग या कमी वेळामध्ये टायपिंग कसं करायचं, वेळ किती असतो, फॉन्ट कोणता असतो, बॅक स्पेस बंद असतो का, डिलीट बटन बंद असते का, सेफ स्कोर किती आहे, कीबोर्ड कोणता असतो, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे आणि खूप छान अशी माहिती देणारा व्हिडिओ आहे. तो व्हिडिओ संपूर्ण म्हणजे एकाच संपूर्ण व्हिडिओमध्ये ही सगळी माहिती तुम्हाला मिळणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि VAJ अकॅडमी हे जे आपलं यूट्यूब चॅनल आहे ते सबस्क्राईब करा. जर तुम्हाला जिल्हा न्यायालय रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स विकत घ्यायचा असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि जिल्हा न्यायालय रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स विकत घ्या. जिल्हा न्यायालयाची जाहिरात लवकरच प्रसिद्ध होणार आहे आणि याची फी फक्त 500 प्लस GST आहे. लिपिक व शिपाई दोन्ही पदांसाठी हा कोर्स अतिशय उपयुक्त आहे. संपूर्ण अभ्यासक्रम तुमचा यामधनं कव्हर होणार आहे आणि मुंबई उच्च न्यायालयाचा जो काही अभ्यासक्रम होता त्यापेक्षा वेगळा अभ्यासक्रम जिल्हा न्यायालयासाठी आहे, हे लक्षात ठेवा. तर आता सर्वात आधी लक्षात ठेवा, टायपिंगमध्ये आपल्याला एकूण 20 गुण असणार आहेत. 20 गुणाची ही टायपिंग टेस्ट आहे. त्याच्यामध्ये कमीत कमी 10 मार्क हे पासिंगसाठी लागतात. परंतु 10 मार्क्स मिळाले म्हणजे तुम्ही क्वालिफाय झाला असं नाही. जास्तीत जास्त मार्क्स असणार पाहिजेत तुम्हाला. माझ्या म्हणजे जो अनुभव आहे त्यानुसार सांगतो. आता बरेचसे माझे विद्यार्थी सिलेक्ट झालेले आहेत. तर 20 पैकी 15 प्लस ज्या विद्यार्थ्यांना टायपिंगमध्ये मार्क्स येतील तो सेफ स्कोर मानला जाईल. म्हणजे ते ते विद्यार्थी डेफिनेटली इंटरव्ह्यूसाठी पात्र होतील. तर 20 पैकी 15पेक्षा जास्त मार्क्स तुम्हाला मिळवणं अतिशय आवश्यक आहे. आता याच्यामध्ये वेळ किती असतो तर 10 मिनिटं असतात. 10 मिनिटांमध्ये किती शब्द टाईप करायचे असतात तर टायपिंग पॅसेज कंटेनिंग ऑफ 400 वर्ड्स म्हणजे 10 मिनिटांमध्ये आपल्याला 400 शब्दांचा पॅसेज टाईप करायचा आहे. परंतु हा पॅसेज कसा असतो माहीत आहे का? तर आपल्याला एका पेजवर 400 शब्दांचा एक पॅसेज दिलेला असतो आणि त्या पेजकडे पाहून तुम्हाला ते टायपिंग करायचं असतं, हे लक्षात ठेवा. आता आपण जे इतर प्रश्न आहेत त्या प्रश्नांची उत्तरं पाहूयात. तर सर्वात आधीनं कीबोर्ड कोणता लागणार आहे ते आपण पाहूयात. तर फ्लॅट कीबोर्ड असला तरी चालतो आणि कंपनीचं नाव तुम्हाला सांगायचं झालं तर डेल आणि HP या 2 कंपन्यांचे कीबोर्ड बॉम्बे हायकोर्टमध्ये वापरले जातात. तर एक तर डेल किंवा HP या 2 कंपन्यांचे कीबोर्ड वापरले जातात, हे लक्षात असू द्या. आणि आपला रेग्युलर कीबोर्डसारखाच तो कीबोर्ड असतो. त्याच्यानंतर वेळ किती असतो तर 10 मिनिटांमध्ये 400 शब्द तुम्हाला टाईप करायचे आहेत. फॉन्ट कोणता असतो तो फॉन्ट आपल्याला निवडायची गरज नाही. त्यांनी ऑलरेडी फॉन्ट सिलेक्ट करून ठेवलेला असतो आणि आपण तिथे हॉलमध्ये गेल्यानंतर सगळी सेटिंग करून ठेवलेली असते, फॉन्ट वगैरे सगळं. आपल्याला टायपिंग सुरू करा म्हटलं की टायपिंग फक्त आपण करायची असते. आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न, बॅक स्पेस बंद असतो का? तर हो, बॅक स्पेस बंद असतो. आणि टायपिंग करताना सुद्धा तुम्ही बॅक स्पेसचा वापर करू नका. आपलं बोट जे आहे ते बॅक स्पेसवर जाणारच नाही याची काळजी घ्या. त्याच्यानंतर डिलीट बटन बंद असते का? तर हो, डिलीट बटनसुद्धा बंद असते. बॅक स्पेस आणि डिलीट बटन दोन्हीही डिसेबल करून ठेवलेलं असतं. तुम्ही त्याचा वापर करू शकत नाही. म्हणजे एखादी चूक जर टायपिंग करताना झाली तर त्यामध्ये तुम्ही सुधारणा करू शकत नाहीत, हे लक्षात ठेवा. त्यामुळं टायपिंग करताना काळजीपूर्वक टायपिंग करा आणि जेव्हा तुम्ही आता प्रॅक्टिस करा, रोज किमान 1.5 ते 2 तास तुम्हाला प्रॅक्टिस करावं लागेल. तर अशाच पद्धतीनं प्रॅक्टिस करायची. तुम्हाला बॅक स्पेस आणि डिलीट बटन वापरायचं नाही. त्याच्यानंतर सेफ स्कोर किती आहे? तर 20 पैकी 15पेक्षा जास्त मार्क जर तुम्हाला मिळाले तर तो तुमचा सेफ स्कोर असणार आहे, हे लक्षात ठेवा. आणि टायपिंग करत असताना एका पेजवर 400 शब्दांचा पेजेस झेरॉक्स काढून ठेवायचा आणि त्याच्याकडे पाहूनच तुम्ही टायपिंग करायचं. म्हणजे ॲक्च्युअलमध्ये सुद्धा तुम्हाला त्या पेजकडे पाहूनच टायपिंग करायचं आहे, हे लक्षात ठेवा.
तर ही सगळी माहिती मी तुम्हाला दिलेली आहे आणि सॉफ्टवेअर कोणतं असतं तर लिबर ऑफिस म्हणजे लिबर नावाचं जे सॉफ्टवेअर आहे ना, त्यामध्ये टायपिंग करावं लागतं. आता तुमच्या कॉम्प्युटरमध्ये लिबर नसेल तर तुम्ही एम-एस वर्डमध्ये सुद्धा टायपिंग करू शकता. पण तिथे ॲक्चुअलमध्ये लिबरमध्ये टायपिंग केलं जातं. एम-एस वर्ड सारखंच आहे ते. त्यामुळे त्याचं टेन्शन घेऊ नका. तर चांगली प्रॅक्टिस करा. सर्वांना बेस्ट ऑफ लक आणि 10 मिनिटांमध्ये 400 शब्द कव्हर झाले पाहिजे, हे लक्षात ठेवा सर्वांनी. कारण तुमची जर चूक झाली तर त्यासाठी तुम्हाला मार्क्स कमी केले जातात. पॅसेज पूर्ण टाईप नाही झाला तर जेवढा टाईप करायचं राहिलं आहे, तेवढे मार्क्स तुमचे कापले जातात, हे सुद्धा लक्षात असू द्या. त्यामुळे 10 मिनिटांमध्ये 400 शब्द कव्हर होतीलच, अशा पद्धतीनं तुम्ही सराव करा. तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि VAJ अकॅडमी हे जे आपलं यूट्यूब चॅनल आहे, ते सबस्क्राईब करा. धन्यवाद.